2.5 दिवस उलटले तरीही मृतदेह दुबईतच आहे। आता त्यांचे पती बोनी कपूर यांना दुबई सोडण्यास मनाई करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे कुटुंबियांचा फोन रेकॉर्डची चौकशी करण्यात आली। इतकंच नाही तर या प्रकरणी बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूरही दुबईत दाखल झालाय। जोपर्यंत 100% खात्री होणार नाही तोवर श्रीदेवीचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देणार नाही असं दुबई पोलिसांनी स्पष्ट केलंय। सकाळपासूनच मृतदेह ताब्यात मिळवण्याच्या दृष्टीनं कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत असं वृत्त खलीज टाइम्सनं दिलंय। शिवाय दुबईतल्या सरकारी वकिलांनी आतापर्यंत कपूर कुटुंबियांपर्यंत पोहोचलेले नाहीत। दरम्यान अंधेरीतल्या अनिल कपूरच्या घरी आजही वर्दळ दिसते। श्रीदेवीच्या चाहत्यांनी घराबाहेर गर्दी केली, तसंच अनेक सेलिब्रिटीही अनिल कपूर आणि कपूर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आवर्जून येत आहेत। सकाळपासून वहिदा रहमान, अनुपम खेर, सिद्धार्थ कपूर, हेलन यांनी अनिल कपूर यांच्या घरी भेट दिली आहे। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे या अनिल कपूर यांच्या घराबाहेर आहेत। जयंती, तासागणिक हे गूढ वाढत चाललेले, आता अर्जुन कपूर सुद्धा दुबईत दाखल झाल्याचं कळतंय। काय तिकडच्या घडामोडी सुरू आहेत, काय तुमच्यापर्यंत माहिती येते? सुवर्णा, 100% खात्री पटल्याशिवाय श्रीदेवी यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात मिळणार नाही अशी स्पष्ट माहिती मिळते। अर्जुन कपूर, बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अर्जुन कपूर दुबईला पोहोचलाय। तिथे आधी कपूर कुटुंबीय हे तिथे ऑलरेडी आहेत आणि त्याचबरोबर आता अर्जुन कपूरही तिथे पोहोचलाय। तिथे बोनी कपूर आहे, बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि त्याचबरोबर संजय कपूर हे सगळे तिकडे आहेत आणि आता अर्जुन कपूरही तिथे पोहोचलेला आहे। 100% खात्री पटल्याशिवाय श्रीदेवी यांचा मृतदेह हा ताब्यात देण्यात येणार नाही आणि त्याचबरोबर दुबई पोलिसांनी हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते तिथल्या प्रॉसिक्युशनला दिल्यामुळे ह्या सगळ्या ज्या लॉ अँड ऑर्डर प्रमाणे त्यांच्या ज्या घडामोडी आहेत त्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा मृतदेह कुटुंबियांना ताब्यात देण्यात येणार नाही। जयंती, हे जरी खरं असलं तरी अर्जुन कपूर सोबत आणखी कोणी तिकडे गेलंय का, त्याबद्दल काही माहिती मिळतेय? अद्याप तरी अर्जुन कपूर दुबईला पोहोचलेला आहे अशी स्पष्ट माहिती मिळते। मी अनिल कपूर यांच्या बंगल्याबाहेर आहे। इथे सकाळपासून सेलिब्रिटीज येणं जाणं चालू आहे, पण काही वेळापूर्वी इथे अशीही चर्चा होती की जर मृतदेह मुंबईला येण्यास विलंब होईल तर कदाचित जान्हवी कपूरही दुबईला जाण्याची शक्यता आहे, पण ही आता फक्त शक्यता आहे आणि अशा चर्चा आहेत। त्यामुळे अद्याप याबाबत कुठलंही स्पष्टीकरण कपूर कुटुंबियांकडून किंवा त्यांच्या PR टीमकडून कळलेलं नाही। अगदी बरोबर आहे जयंती। शनिवारी रात्री मृत्यू झालेला आहे श्रीदेवी यांचा, आजचा मंगळवार आहे, त्यामुळे विविध चर्चांना सुद्धा उधाण येणं स्वाभाविक आहे। तुमच्याकडनं वेळोवेळी सगळी माहिती घेत राहणार आहोत। तोताच धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।